दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांजेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोवंडी या परिसरात आलेले आहोत आणि तिथल्या गोवंडी लक्ष्मी सोसायटीमध्ये राहणाऱ्या खारदेव नगर इथल्या सौ सुचिता योगेश चव्हाण या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. गोवंडी परिसर आणि या गोवंडी परिसरात राहणाऱ्या चव्हाण वहिनी काय म्हणतात ते बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. टेन्शन आलेलं हो खूप आलंय. खूप आलंय. निघू नाही नका निघू नका. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. घ्या आता उखाणा. चंदनी पानात मुग्धकळी हसली. योगेशरावांच्या प्रेमात मी नकळत फसली. काय सांगता हो. द्या ओळख करून सगळ्यांची. अच्छा. ते माझे मिस्टर. नमस्कार. योगेश. हे माझे सासरे. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी संस्कृती. नमस्कार. माझी छोटी मुलगी दिशिका. त्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. त्या माझ्या मावशी. त्या मामी. त्या माझ्या जाऊबाई. ती माझी मोठी बहिणी. नमस्कार. ती माझी छोटी बहिणी. नमस्कार. आणि ती माझी आई. नमस्कार. हे माझे दीर विकास. नमस्कार. आणि हे सगळे माझे गोवंडी लक्ष्मी परिवार आमचा. गोवंडी लक्ष्मी परिवार. नमस्कार. आणि शेजारी. हो 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 कळलं. तुम्हाला मोठा नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हांड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. निलेशराव उभे आहेत दारात. पैठणी घेतल्याशिवाय जाणार नाही मी घरात. कुरमुऱ्यामध्ये चणे शेंगदाणे टाकून करतात चांगली भेळ. आज पैठणी मिळवण्याची माझीच वेळ. नमस्कार. 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 काय गोड हसतायत दोघे. टेन्शन आलं. नाही थोडं थोडं. कशासाठी. तुमच्या समोर बसून असं गप्पा मारायच्या प्रत्यक्षात म्हणून टेन्शन आलं. बाकी काही नाही. नको मारूया. तुमचं बालपण. जोगेश्वरीला मजासवाडीमध्ये. मजासवाडीमध्ये. तुमचं बालपण. माझं परेलला केएम हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये. माझे वडील केएम हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन्स म्हणून होते. सिनियर टेक्निशियन. आम्हाला तिथे क्वार्टर्स होत्या. आम्ही तिथेच राहायचो. कसं बालपण तुमचं कसं गेलं. म्हणजे बालपण अगदी मजेशीर गेलं. खूप छान छान मजा केल्या. काय काय असते म्हणजे छान छान मजा काय असते. सगळ्या एक्साइटमेंट केल्या. मस्ती केली. मजा केली. मस्ती म्हणजे कशा प्रकारची. मस्ती म्हणजे अशीच कोणाला तरी मारायचं. काय सांगता. याच बरोबर हा कार्यक्रम संपला. मारायचं नाही असं म्हणजे इंटेन्शनली नाही मारायचं पण असं ते झालं. दुसरीला असताना माझ्या शाळेत एक नवीन मुलाने जस्ट जॉईन केलेलं त्यावेळेला आणि आम्ही मधली सुट्टी झालो की सगळे साखळी सगळे वगैरे खेळायचो. काय असतो हा खेळ. साखळी सगळे म्हणजे मी तुम्हाला पकडणार मग तुम्ही मला म्हणजे तुम्हाला मी आउट केलं पकडून की तुम्ही मला हात पकडून आपण दुसऱ्या कोणाला तरी पकडायचं. मग त्या तिसरा पर्सन जॉईन होणार मग चौथा असं साखळी सगळे हा पकडापकडीचा गेम. असे किती जण साखळी पकडतात. असे बरेच जण होते म्हणजे आम्ही मधल्या सुट्टीत आमचा सगळा ग्रुप आम्ही खेळायचो. तुम्ही कधी खेळलात साखळी. हो खेळलोय शाळेत. तुम्ही पण किती जणांचा हात पकडला होता. आमची जी शाळा होती ना ते बॉईजची वेगळी आणि गर्ल्सची वेगळी होती. मी गर्ल्स हा विषय तरी काढला. त्यांनी आधीच क्लॅरिफिकेशन दिलं. पण कशासाठी. मी तुम्हाला विचारलं तरी होतं का कोणाचा हात पकडला बाबा. नाही तुम्ही विचारलं ना किती जणांचे पकडले. हे बघा हा किती जणांचा हात पकडला असा प्रश्न होता. किती जणींचा हात पकडला असं विचारलं का मी. मग हे तुम्ही का दिलं असं एक्सप्लेनेशन. आता तुमचा पुढचा प्रश्न असा वाटला मला. सांगा घरी आल्यावर एक्सप्लेनेशन द्यायची सवय झाली आहे का तुम्हाला. द्यावी लागतात.
कधी कधी वहिनी काय केलंय ते त्यांचं असं? नाही असं काही नाहीये. लग्नानंतर मुळातच सगळ्यांचं मला- बरं जमलं कसं तुमचं? माझी काकी आणि याची काकी हा. या दोघी सख्या बहिणी आहेत. ओके? बर काकी 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 सख्या बहिणी म्हणजे माझी काकी आणि त्याची काकी आणि म्हणजे आमच्या हे रिलेशन्स मध्येच यायचे तसे. मग आणि एक दिवस असं झालं की काकी खूप आजारी होती. नाही त्याच्या आधी कसं होतं की कसं होतं? आम्हाला ठरवत होते हा, म्हणजे मला मुलगी बघत होते, माझं एज्युकेशन झालं, माझी प्रॅक्टिस सुरू झालेली, तर ते त्या दोघींकडनं ते हिचं स्थळ आलं आम्हाला. पण ही लास्ट इयरला होती त्यामुळे ह्यांच्या घरातले म्हणाले की आता नाही आम्हाला एवढ्यात करायचंय कारण लास्ट इयर शिक्षण होऊ दे आणि होऊ दे. मग त्यानंतर 6 महिने मध्ये गॅप झाला आणि 6 महिने गेले त्याच्यामध्ये आणि ज्या काकी आमची ठरवत होती ना ती झाली सिरियस. अरे देवा. म्हणजे आणि एवढी सिरियस एक झाली. एक मिनिट तुमचं ठरत नाही म्हणून सिरियस नाही 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 Actually तिला आमचं तर ते विसरूनच गेलो आम्ही नंतर. बरं आणि त्यानंतर ती आजारी पडली आणि ऍडमिट होती आणि कोमामध्ये होती ती. आणि मग तिला बघायला म्हणजे मी जायचोच सगळं हे करायला वगैरे, तेव्हा ती एकदा ही दुपारी तिकडे आली, तेव्हा आम्ही एकमेकांना तेव्हा पाहिलं आणि मग तेव्हा मग आता त्या माझ्या बहिणी होत्या, चुलत बहिणी. तेव्हा मग हातवारी का सुरू झाली ते सांगा. तेव्हा मग काय सगळं सुरू झालं. काय 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 म्हणजे माझ्या चुलत बहिणी होत्या ना त्यांच्याकडनं मग त्यांच्या थ्रू आम्ही काय एकमेकांना भेटलो असं. म्हणजे झाले सगळे फोनाफोनी फोनाफोनी झाली. आणि मग ठरवलं आम्ही की हा बाबा आम्हाला लग्न करू शकतो आपण. आणि मग घरी सांगितलं आम्ही की आम्हाला कबूल आहे आम्ही. काकींमुळे हा त्याच्यासाठी नंतर काकीला काकी कोमात बरी जावं झाली. लागलं. हा आणि आम्ही जोमत. मग काय प्रपोज कोणी कोणाला केलं? नाही प्रपोज असं नाहीच झालं. म्हणजे अचानक आम्ही भेटायचं ठरवलं आणि काही आम्ही विचारलंच नाही एकमेकांना. जस्ट म्हणजे मला कळलं की तो प्रॅक्टिस करतोय, माझं लास्ट इयर होतं. मग आम्ही घरी सांगितलं असं काय? आलं. मग मला या मुलाची लग्न करायचं असं काय सांगितलं? असं माझं पुढे कोणीतरी पुढाकार नाही घ्यायला नाही पण मला एक सांगा, हे सांगण्यापूर्वी तुमच्यात बोलणं झालं आमच्यात होतं? बोलणं झालेलं. आम्ही एकदा भेटलेलो, मग आम्ही ठरवलं की ठीक आहे असं कसं डायरेक्ट ठरवाल? असं नाही Direct ठरवत जमून ना, मी आलं. आजपर्यंत बघितलं. ठरलं. काय ते खरं सांगा आता. नाही असं काही नव्हतं. ठरलं म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलं, एकमेकांना आवडलो, मग ठरवलं की नाही लग्न करायचं म्हणून. मग घरी सांगितलं. त्याच्यासाठी किती वेळा भेटलात? एकदाच भेटलो मला. बरं तिथे आणि मग भेटलो आम्ही. आणि मग घरी सांगितलं. घरी सांगितलं मग. मग घरून काय होकार झाला? मग याला लव्ह मॅरेजच म्हणतात. हा लव कम अरेंज कम लव असं दोन्ही हे बघा, हे असं तुम्ही औषधं देताना असं सांगता का? हा? जेवणापूर्वी घ्या आणि जेवणानंतर पण घ्या. असं नाही ना सांगत, एक तर जेवणापूर्वी घ्या किंवा जेवणानंतर घ्या. बरोबर ना? चुकत असेल तर सांगा नाही, मला. अगदी बरोबर अगदी बरोबर. बरं ते दुसरीत मारलं होतं ते काय झालं? तर ते म्हणजे असं तो नवीन आलेला तो मुलगा आणि आम्ही तेव्हा असं खेळता खेळता तेव्हा असं आपली 2 असे बाकडे असायचे, एक लिहायचा आणि बसायचा. तर त्याला मी काय सांगितलं की इथे तू बस, आम्ही तुला असे हलवतो म्हणून. तर सडनली तो बसत नव्हता, त्याला जबरदस्तीने बसवलं आम्ही आणि त्याचा पाय त्या बाकड्याच्या खाली कधी आलाय आम्हालाही कळलं नाही. आणि नंतर तो 2 दिवस आलाच नाही. मग त्याचे पॅरेंट्स आले शाळेत आणि सांगायला लागले की असं असं झालं, तेव्हा त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय, तो येऊ शकत नाही म्हणून. अरे बापरे. आणि हे सगळं माझ्या नावावरती ढकललं गेलं. आणि मग मी म्हणजे मला असं काही मला मारायचं इंटेन्शन नव्हतं, पण ते झालं असं अचानक. पण मजा केली आहे मी शाळेत वगैरे, खूप धमाल केली आहे शाळेत. मी वक्तृत्व स्पर्धेत मला खूप आवडायचं भाग घ्यायला. त्याच्यात दादा, आई, संजू म्हणजे माझे दोन्ही भाऊ मला नेहमी अपोज करायचे की तू का असतेस, का घेतेस म्हणून. म्हणजे अभ्यासात पुढे नाही पण मला वक्तृत्व स्पर्धे आणि मला नेहमी प्राईज मिळायचं. मी दुसऱ्या शाळेत पण जायची, तिथेही मला प्राईज मिळायचं. पण तेव्हापासून तुम्ही खूप बोलता का कुठल्याही विषयावर? नाही, मी मुळातच बोलते, माझा स्वभाव बोलका आहे. म्हणून बरं झालं. शांत राहणं वगैरे अजिबात पटत नाही, मला आवडतही नाही. आता तुम्हाला विषय दिला तुमचे मिस्टर, तर काय बोला? खूप सारं बोलणार का आहे माझ्याकडे, मी बऱ्याच गोष्टी बोलू शकते. हा, मिस्टर मधले वाईट गुण? वाईट गुण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तो घरी आल्यानंतर सुद्धा त्याचे पेशंट अटेंड करतो, ते मला अजिबात आवडत नाही. ओके. सेकंड थिंग म्हणजे मला असं वाटतं की मी जसं माझ्या मुलींकडे एक मिनिट, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आता काय माझा पेशाच असा आहे तर मी त्या तिथे एक्सक्यूज देऊ शकत नाही. कोणाचा फोन आला तर मी इग्नोर नाही करू शकत. पेशंटचा फोन आला किंवा पेशंट काय म्हणणं आहे तुमचं? नाही पण मग रात्री अपरात्री वगैरे म्हणजे मी तर म्हणते 2 वाजले. आपण सांगूया का इथून पुढे रात्री 10च्या आधीच आजारी पडा म्हणून? असंही होणार नाही नाही सांगता येणार, पण थोडासा वेळ त्यांनी दिला. थोडक्यात हे तुम्हाला कमी वेळ देतात असं सांगा ना. मलाही देतात आणि माझ्या मुलींनाही कमी वेळ मिळतो. काय असं करता? फक्त तो संडेला आम्हाला बाहेर घेऊन जातो फिरायला, म्हणजे आठवड्याभराचं थोडंसं एक काय म्हणतात
मी काही तक्रार निवारण कक्षाचा सदस्य म्हणून आलेलो आहे का? नाही, पण त्या निमित्ताने मला ऍटलीस्ट सांगायला तर मिळालं. बरं झालं, बरं मला काय झालं, वाटतं. बरं झालं. पण बाकी स्वभाव एकदम चांगला आहे ना? खूपच चांगलं हा? आहे, तो तसा नसावा, खूपच चांगलं आहे. आणि काय त्यांचे आवडते छंद वगैरे कुठले? छंद, त्याला म्युझिक खूप आवडतं. काय सांगता? खूप म्युझिक एखादं गाणं नाही ऐका. नाही गाणं गाऊ शकत नाही. अरे पण मी काय म्हणतो, आज वहिनींसाठी एक गाणं म्हणा असं सांगितलं तर कुठलं? अरे बापरे. लवकर चला, वेळ सुरू झाली. मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो, परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो. बघितलं? दो ना. भाई त्यांचं काय इच्छा आहे की कधीतरी माझ्या प्रश्नांची तू उत्तरं दे. आजपर्यंत मीच तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. बरं, याच्यावरती तुमचं काय उत्तर असेल गाण्यातून? प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, डरता है दिल, रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल, डरता है दिल, रास्ता मुश्किल मालूम नहीं. हा गुण मला आत्ताच कळलं पहिल्यांदा. माझ्यासाठी कधीच नाही गायला. कधीच नाही ना गायल्या? कधीच नाही गायला. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्षात पहिल्यांदा गायल्या तुमच्यासाठी? नाही तर फक्त तो ओरडा कशाला पाहिजे? त्याच्यात सुद्धा किती छान सूर आहेत, बघितलं ना? हा, यानंतर पहिल्या खेळाला सुरुवात करूया. वजनाचा काटा, आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी गोळा करणार का बघूया. किती सांगू डॉक्टर? 550. 550 ग्रॅम. वेळ सुरू झाली. वेळ 2 मिनिटाची. 20 सेकंद झाली. 20. किती झालं? हे घेऊन ये पटकन. हे घेऊन ये. अरे बकेट नको, बकेट काढ. ते हे घेऊन ये. तुम्ही नाही टाकायचं, त्यांच्याकडे द्या. रबर काढ. ते म्हणतील कुठे शोधून आणलं तो वस्तू. 20 वस्तूंपेक्षा जास्त वस्तू आहेत आणि त्यामुळे 4000 रुपयाचं बक्षीस वैदींना मिळालं. नमस्कार. तुम्ही बोलायचं आता भरपूर सगळ्यांनी. हा, काय मिस्टरांनी स्वभावात काय बदललं पाहिजे? मला असं वाटतं की थोडं स्वार्थी राहायला हवं. म्हणजे हा फार दुसऱ्यांचा विचार करतो, त्याच्यामुळे मला वाटतं की थोडंसं ते बाजूला ठेवून असं आपल्याबद्दल पण थोडासा विचार करावा. काय हे पटतंय तुम्हाला? नाही पटत नाही मला. माझ्या स्वभावात नाही आहे ना ते. बघितलं, म्हणजे काही बदल होणार नाही. आणि आमच्या वहिनींच्या स्वभावात काय बदललं पाहिजे? तापटपणा कमी करायचा, एकदम शॉर्ट टेम्पर, थोडं थंड डोक्याने विचार करायचा. याच्यावर कुठली गोळी वगैरे नाही, औषध? इंजेक्शन द्यायला पाहिजे. पण इकडे त्याच तुम्हाला देतात. या सासूबाई, तुम्ही सांगा सुनेबद्दल. सुनबाई माझी प्रेमळ आहे. कुठे फिरायला जाते तिकडे मला घेऊन जाते. हो, कुठे गेली, चांगली साडी दिसली तर मला घेऊन येते. अरे वा, मी चांगली आहे सून. माझे लाड खूप करते, पण कधी कधी अशी फटका बोलते. तापट आहे ती. तिचं तेच खरं असं आहे ती. ऍग्री आहे, मला पटतात या गोष्टी. थोडीशी मी आहे, थोडी नाही, जास्तच आहे तापट, पण मी बॅक टू नॉर्मल पण तितक्याच अगदी लवकर होते. म्हणजे मला वेळ नाही लागत. मॅक्स टू मॅक्स 2-3 मिनिटं माझा राग असतो, पण त्याच्यानंतर मी अगदी जसं चाललेलं असं असतं नॉर्मल. त्यामुळे घरात असं आमच्या कधी वाद वगैरे असं सहसा नाही. सासरे बुवा, सुनेबद्दल सांग. चांगली आहे तशी 2 मिनिटं सगळ्यांनी सांगितलं ना, हाय टेम्पर आहे, पण तो लगेच आता कित्येक वेळा इन्सल्ट होता आमचं. माफ करतो नंतर. पण बघा, तुमच्या त्या 2 मिनिटामध्ये
ती 2 मिनिटं सुद्धा जर तुम्ही डिलीट करू शकलात तर किती बरं होईल. नाही, मी प्रयत्न कारण करेन. बघा नक्की प्रयत्न. आता सासरेबाऊ पटकन म्हणाले ना की ती शेवटी लेकरूच आहे अशा भावनेत म्हणाले, तर ती 2 मिनिटं फक्त जरा डिलीट होता आली तर बघा आपलं. नक्की आणखी कोण बोलणार? भरपूर हेल्पिंग नेचर आहे, म्हणजे कधी काही गरज लागली तरी ती नक्की येऊन हेल्प करणार. अच्छा अच्छा अच्छा, वा. अजून कोण बोलणार? मुलगी. ती आहे तापट, पण जेवढी तापट आहे तेवढीच ती प्रेमळ आहे. बर, या गप्पा सुरू असतानाच आता हे दोघेही अभिनय करणार आहेत आणि या दोघांनी अभिनय जो केलेला आहे तो अभिनय तुम्ही ओळखायचा आणि बक्षीस मिळवून द्यायचं. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. 3 मीडियम आहे. बोलायचं नाही. बोलायचं. जोगवा. एक्झॅक्ट. खरंच हुशार आहेस तू. आईने बाळा गायकूड शांघाईचाच अभिनय केला, पण तुझे काय जोगवा. नाचली ना ती याच्यासारखी. कशी नाचली? ऍक्च्युली असं होतं. कसं 1 2 3 जोरात आहे. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला. गाणं, मराठी गाणं. जुनं की नवीन करा. मीडियम. वारा आवाज गाल हृदय पैसा जीव वारा 10 मी चांदणी 9 वारा वारा सेकंड वर्ड आहे 8 वारा झुंजला 7 वारा 6 फर्स्ट वर्ड वारा सेकंड 5 पिंक 4 गुलाबी वारा गुलाबी वारा 5 गुलाबी 2 गुलाबी गुलाबी वारा 1 वारा गुलाबी वारा वेळ मनाला शांती भेटली संपली. ही गुलाबी हवा. वेळ लाली जीवा. वेळ बोलायचं नाही. तर कळलं नाही ना तुम्हाला. ही गुलाबी हवा. जवळ आलेली. जीवा. हा कलर आणि ते झालं. यांनी वारा बिरा सगळं घेऊन मोकळे झाले. बरं, आता यानंतर म्हण ओळखायची. जुने की नवीन मासा गोगल गाय पोटात पाय. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला. आणि आता या ठिकाणी या असंख्य चिठ्ठ्यांमधून कोणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघणार. पण तू वॉटर बॅग घेतलीस ना, ये इकडे. नाव सांग तुझं. श्रेया शिंदे. कितवीत आहेस तू? सेकंड मध्ये. कुठल्या शाळेत जातो? कर्नाटक हायस्कूल. बरं, तू संध्याकाळी घरी देवाला नमस्कार करतो? श्लोक येतो ना? श्लोक. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारोनी देव माझा पडावा. उभे सुनको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे सियता. जय जय रघुनाथ. बरं, फक्त तिथे देव माझा पडावा आहे ना, तिथे इथून पुढे देह माझा पडावा म्हण. हा बाळा, तुला शुभेच्छा. अभिनंदन. एक चिठ्ठी काढ हा यातली. आणि अभ्यास करतो ना तू? व्हेरी गुड. एक चिठ्ठी काढ. कुठली? खालची, एकदम खालची काढ. हा, बघूया कोणाचं नाव जाहीर होतं. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. केवढं दप्तर आहे बघितलं ना. शाळेतून येऊन उभा राहिला होता. या दप्तराचं वजन कमी होऊ दे आणि या मुलांना एकदम आनंदाचं वातावरण मिळू दे. भरपूर अभ्यास कर. हा, ऑल द बेस्ट. जा. लक्ष्मी रघुनाथ कानडे. नमस्कार. या इकडे उभ्या राहा. नाव सांगा. लक्ष्मी रघुनाथ कानडे. कुठे राहता तुम्ही? इथे म्हणजे झाडावर? एकता नगर मध्ये. एकता नगर मध्ये. घरी कोण कोण असतं? घरी एक मुलगा मुलगी हो आणि मिस्टर. बरं, आता घरातलं कोण आलंय का? बरोबर, घरातलं नाही, बाजूवाली आली आहे. बाजूवाली आली आहे. तिला बाजूलाच ठेवलंय ना. बरं, कोण आहेत बाजूवाल्या? या 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 यांच्या बाजूला उभ्या राहा. तुमचं नाव काय हो? स्मिता श्रीकांत पवार. तुम्ही कुठे राहता? संजय स्मृती. तुम्ही ह्यांना घेऊन आलात? हो. बरं केलं. आणि तुमची चिठ्ठी राहिली तिथेच आणि यांची आली ना. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी.
खेळ सोपा, मधोमध एक फरशी आहे आणि त्याच्या बाजूला एक गाडी आहे. हा चेंडू इथून टाकायचा, त्या फरशीवर आपटून इतक्या जोराने आपटा की तो उसळल्यानंतर जाऊन त्या गाडीमध्ये गोळा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने दोघींनाही 10-10 संधी आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. जोरात आपटायला नाही मॅडम, जोरात आपटा. हा थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा. आता तुम्ही 5. 1 2 त्या दगडावर मारा. 5 तुम्ही या, तुमच्याकडे 5 संधी आहेत. 1 त्या फरशीवर. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू यांच्या मिस्टरांना नेऊन द्यायची तुम्ही. उपविजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी, त्यांना झी मराठी कडून चांदीचं नाणं. अभिनंदन. तो राग जर 2 मिनिटासाठी आत्ता आला असताना तर उपयोगाचं ठरलं असतं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कानडे वहिनी. कानडे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. मौली अभिनंदन. गोवंडी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग गोवंडीतला इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.